जुहू विलेपार्ले इथं आहे. त्यांचं मूळ गाव मात्र ताडवाडी, मुरुड जंजिरा, जिल्हा रायगड इथलं आहे. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर ते मुंबईत आले आणि गिरगावात तब्बल 17 वर्ष हिऱ्यांना पैलू पाडून अस्सल हिरे घडवण्याचं कौशल्यपूर्ण काम ते करत होते. गेली 22 वर्ष ते श्रीमती राजराणी मल्होत्रा विद्यालयातल्या प्रयोगशाळेत कार्यरत आहेत. हिऱ्यांप्रमाणे शब्दांनाही पैलू पाडण्याचा छंद त्यांनी जोपासलाय आणि लेखन आणि कविता याला सुरुवात केली. जुडगा कवितांचा, एकताच्या पाऊलखुणा आणि काव्य चावडी पोस्टकार्ड हे त्यांचे 5 प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ते स्वतःची रचना आता सादर करतील. सर्वांना सप्रेम नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे घड्याळाचे काटे. घड्याळाचे काटे फिरतच असतात. घड्याळाचे काटे फिरतच असतात, वेळेचं मापन करतच असतात. सेकंद, मिनिटे आणि तास मोजण्याचा ते घेत नाहीत त्रास. सेकंद, मिनिटे आणि तास मोजण्याचा ते घेत नाहीत त्रास. क्षण क्षण पुढे पुढे सरतच असतात. घड्याळाचे काटे फिरतच असतात, वेळेचे मापन करतच असतात. कमाईचे त्यांना नसतेच गणित, फायदा अथवा कोणतेही हानीत. कमाईचे त्यांना नसतेच गणित, फायदा अथवा कोणतेही हानीत. काळाची घटका भरतच असतात. घड्याळाचे काटे फिरतच असतात, वेळेचे मापन करतच असतात. घड्याळात आकडे फक्त 12च, 24 तास प्रत्येक वारात. घड्याळात आकडे फक्त 12च, 24 तास प्रत्येक वारात. क्षणांची सोबत धरतच असतात. घड्याळाचे काटे फिरतच असतात, वेळेचे मापन करतच असतात. संपून जाता घड्याळातले सेल, थांबून राहतो त्यांचा सारा खेळ. संपून जाता घड्याळातले सेल, थांबून राहतो त्यांचा सारा खेळ. सेलवर कामकाज ठरतच असतात. घड्याळाचे काटे फिरतच असतात, वेळेचे मापन करतच असतात. वेळेचे मापन करतच असतात. धन्यवाद.